10 वर्ष IT कंपनीत सॉफ्टवेअरवर काम केल्यानंतर कोणी चहाचा बिझनेस निवडेल का? टपरी ते अमृततुल्य हा दृष्टिकोन बदलून गंगापूर रोडवर एक हायटेक चहाचं दुकान थाटणाऱ्या नेहा ठाकरे यांची ही गोष्ट. माझं नाव नेहा चेतन ठाकरे. आमचं हे जे शुराय अमृततुल्य शॉप आहे ते प्रसाद सर्कलला आहे, गंगापूर रोडला. आणि हे आम्ही सुरू केलं होतं 14 फेब्रुवारी 2025ला याची सुरुवात केली. माझे मिस्टर आणि मी आम्ही IT बॅकग्राऊंडचे आहोत. आम्ही दोघांनी 8-8, 10-10 वर्ष जवळपास IT कंपनीमध्ये जॉब केलेला आहे. थोडं वाटायचं मनात की अरे चहाचा बिझनेस, शेवटी चहा म्हटलं का आपल्या डोक्यात थोडंसं टपरी वगैरे असं येतं. तर त्यामुळे मिस्टर थोडेसे मागे पुढे बघत होते की नाही मला काहीतरी करायचं, तर थोडंसं काहीतरी भारी करायचं आहे असं. मग आम्ही बराच सर्वे केला की आपल्या लोकेशनला काय चालेल. तर त्यानंतर आम्हाला कळालं की ते आजूबाजूला कॉलेजचे मुलं वगैरे जास्त आहे. तर त्यामुळे मी त्यांची तशी समजूत काढली की नाही, आपल्या ठिकाणी असा बिझनेस पाहिजे की त्या ठिकाणी सगळ्या वयोगटाचे मुलं येऊ शकतात. त्यानंतर म्हणजे मोठे माणसं वगैरे वयस्कर लोकंसुद्धा येऊ शकतात. तर मग चहा असा आहे की कॉलेजच्या मुलांपासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे घेतात. तर मग आम्ही त्या दृष्टीने मी त्यांना थोडंसं समजवलं की आपण चहा अमृततुल्य म्हणजे आपण काही टपरी नाही आहे, त्याला आपण आपल्या वेने डिझाईन करू आणि त्या प्रकारे आपण मग सगळं डिझाईन केल्यानंतर आपल्या पद्धतीने आपण ते सुरुवात करू. त्यांनी मार्केटचा अभ्यास केला आणि 15 फेब्रुवारी 2025ला शुराय अमृततुल्यची सुरुवात केली. आज त्यांच्या दुकानात कॉलेजच्या मुलांपासून ते 70 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांची मांदियाळी असते. आमच्या दुकानाला असं आहे की पहिल्या दिवसापासून रिस्पॉन्स होता. म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही एकदम हॅपी झालो होतो की अरे आपला एवढा चहा विकला गेला. 6-7 लिटर त्या दिवशी चहा विकला गेला असेल. आणि अगदी पहिला म्हणजे आम्ही चहा ठेवतच होतो तेवढ्यातच कस्टमर यायला पण सुरुवात झाली होती. सकाळी जर तुम्ही 7 ते 9 मध्ये व्हिजिट केलं, 9-10 मध्ये, तर असे 4-5 ग्रुप आहे. 70च्या पुढचे सगळे वयस्कर लोक आहेत, त्यांचा एक 15-20 जणांचा वेगळा ग्रुप, अजून 15-20 जणांचा, असे 4-5 ग्रुप ठरलेले आहेत. ते इथे येतात, मस्त हसतात, कोणी बर्थडे सेलिब्रेशन करतं, काय काय करतं. त्याच्यामुळे कस्टमर्स खूप हॅपी आहे आणि त्यांना आपल्या इथली स्वच्छता, हायजीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. शुरायची स्वच्छता आणि हायजीन पाहून येणारा प्रत्येक ग्राहक समाधानी असतो. केवळ चहा विकणे हा उद्देश नसून इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपुलकी मिळते. म्हणूनच इथे रोज वाढदिवस आणि हास्य विनोदांच्या मैफली रंगतात. दुकान ॲक्च्युली स्वतःचं आहे आणि स्वतःसाठी स्वतः कष्ट करतोय. त्यामुळे कधी पण कप जरी धुवावे लागले किंवा स्टूल जरी पुसावे लागले तरी काही वाईट वाटत नाही त्यामध्ये. उलट छान वाटतं की आपण आपल्यासाठी करतोय, आपल्यासाठी कष्ट करतोय आणि सगळं काही आपलंच आहे इथे. असं काही नाही की अमृततुल्य म्हणजे काही कमी वगैरे, असं बिलकुल नाही आहे. आम्हाला कधी पण असं IT सोडून इथे आलो त्यामुळे कधीच मनस्ताप नाही झाला. शुरायला आहे ना सगळे अगदी फ्रेंडली आहेत. असं काही नाही तिथे. अगदी परागदादांपासून पण, म्हणजे ते ओनर आहेत म्हणून ते अगदी प्रोफेशनली येणार वगैरे असं काही नाही आहे. अगदी छोटी छोटी गोष्ट म्हणजे फ्रीज रिपेअरिंग करायचं आहे किंवा काही जरी असेल की परागदादा आता जसं गॅसचा प्रॉब्लेम होता तर त्यासाठी पण मी अगदी बिंदासपणे जे टीमचे लोक आहे, अरे आहे का सिलेंडर, कुठून मिळेल, काय मिळेल, म्हणजे टीम असं टीम नाही म्हणता येणार. अगदी जरी शॉप वेगवेगळे तरी सगळे एकत्र मिळून काम करतात. परागदादांपासून ते पूर्ण टीमपर्यंत सर्वांचा असलेला फ्रेंडली सपोर्ट हीच शुरायची खरी ताकद आहे. भारताचा सुप्रसिद्ध चहा शुराय अमृततुल्य.